वाव, काय मस्त केलीस ग. शाबास शाबास शाबास. फक्त ना एक बारीक करेक्शन आहे, म्हणजे बाकी सगळं बरोबर आहे तुझं. हा फक्त आपल्याला बघ हे प्रपोर्शन आहे ना थोडंसं चुकलेलं आहे. म्हणजे बघ आपल्याला ना बेस त्याचा नॅरो पाहिजे आणि ती अशी वाढत गेलेली पाहिजे. आणि हे हँडल आहे ना ह्याचं पण थोडं बघ प्रपोर्शन थोडं चुकलंय, कारण या हँडलला बॅगचं सगळं वजन कॅरी करायचंय, त्याच्यामुळे हे आपल्याला थोडीशी स्पेस जास्त वापरायला लागेल. हा आणि बाकी डिझाईन कलर वगैरे उत्तम आहे. हा आणि इथे फक्त ना शोच्या बटन्सची जागा ठेव, म्हणजे बघ त्याच्याशी ग्रेस वाढेल त्या बॅग. ए आणि चित्राला फोन करून टाक आता. लगेच फोन करते, थांबा. तिची तयारी होईल म्हणजे. हो. हा बोल मेघना, कशी आहेस ग? ठीक. कालचा पिक्चर कसा होता? चित्रा, काय झालं? अचानक शांत का झालीस? काही नाही ग मेघना, आम्ही पिक्चरला गेलो होतो खरं, पण 2:15चा शो थिएटरवाल्यांनी वेळेआधीच 15 मिनिटं सुरू केला. त्यावरून मनोजचं भांडण झालं तिकडे. त्यामुळे आम्ही पिक्चर न बघताच घरी परत आलो. हे पण चित्रा, यावेळी मनोजच्या रागाचं कारण बरोबर वाटतंय मला. तू सपोर्ट केलास ना त्याला? हो, आणि कारण बरोबरच होतं, पण मनोज शिव्या देऊन भांडत होता ग. त्यामुळे मुद्दा बाजूलाच राहिला आणि सगळं हमरी तुमरीवर गेलं. सगळा मूड ऑफ झाला. आमच्या आयुष्यात एकही गोष्ट धड होत नाहीये ग मेघना. असं नको म्हणूस चित्रा. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. ए बरं ऐक ना, मी तुला एक गुड न्यूज द्यायला फोन केला होता. गुड न्यूज? हो, विजयदाईंचं एक्झिबिशन आहे आणि त्यात तुला सहभागी व्हायचं आहे. आज दुपारी जाणार आहोत खरेदीला, तर तू पण ये 11-11:30 पर्यंत. ओके? हो, येते मी. बाय बाय. बोल मेघना. हा, अरे आम्ही तिघी चाललोय आता शॉपिंगला, आणि तुला सकाळी म्हटल्याप्रमाणे चित्रालाही बरोबर नेतोय. तिला आम्ही आमच्या कामात सामावून घेतलंय. अरे वा, ग्रेट. गुड न्यूज. पण दुसरी न्यूज फार काही ग्रेट नाही आदित्य. म्हणजे ते गेले होते मूवी बघायला, पण आदित्य, तू परत एकदा बोलण्याचा प्रयत्न कर ना त्याच्याशी. आत्ताच त्यांचं नातं नीट व्हायला पाहिजे. एकदा का हाच पॅटर्न सेट झाला की बदलणं खूप कठीण जाईल. थोडी घाई कर. आलंय माझ्या लक्षात. चल मी बघतो. ओके, बाय. माधवीताई हो, या आता. किती काम करत बसाल. या. आले आले, बसा. काही नाही, आपल्यासाठी चहा ठेवलाय. अरे वा, थोडं आलं टाकलंय, आवडतं म्हणून. चालेल ना? तुमच्या लेकीलाही खूप आवडतं बरं का चहात आलं घातलेलं. मलाही सवय लावली तिने आता. ओके. मला बरं, मुली पण येतील ना इतक्यात? बराच वेळ झाला बाहेर जाऊन. हो, खरं तर यायला झाल्या आहेत. नाही, विजयाचा फोन येऊन गेला हो आता, की सगळी खरेदी झाल्याने किती छान झाले, मनाजोगती. 15 मिनिटात रिक्षा मिळाली की येतोच आम्ही घरी. येतील घ्या आल्या. अगो बाई, अख्खं मार्केटच उचलून आणलेत तुम्ही. मागून टेम्पोने नाही येते? नाही, ह्या एवढ्या बॅग्स आहेत ना, एवढ्याच आहेत माई. नशीब ग बाई माझं. बरं, दमला असाल ना तुम्ही, मी चहा आणते तुमच्यासाठी. हो. ए आई, जरा बिस्किट आण ना, भूक लागली आहे. आणते. अगं भूक लागली तर बिस्किट काय खातेस? हा, मस्तपैकी पोहे करते मी दाणे घालून. हा, अहो नाही माई, इतकी भूक नाही लागली आहे.
थोड्या वेळाने लागेल आणि सगळ्या मिळून खाऊ ना. आपण एक पार्टी करूया पोह्यांची. माई मी करू का पोहे? अहो जरा आराम करा तुम्ही. किती कराल? मी करते. असू द्या हो, नाहीतर असं करूया, आपण दोघी मिळून करूया. मी कांदा चिरून देते तुम्हाला. बरं, स्वस्त काही बसवत नाही हा आईला. बरं, पाणी हवंय का आधी? बर. चित्रा, आता हिशोबाचं काम सगळं तुझ्याकडे. हा हा. हे बघ, ही बिलं घे सगळे. हा मग हीच केली आता ह्याच्यासाठी. हा ही अजून इथेच. आणि आता बाकीची जी खरेदी आहे ना ती आपण लोकल मार्केटमध्ये जाऊन उद्या करूया. हा चालेल ना? ते बरोबर टॅली झालं पाहिजे आपला खर्च आणि हे. उद्या किती वाजता येऊ? अगं आजच्या सारखीच आहे ना, तू आल्यावर निघूया मग. चालेल. चालेल. आता निघते मी, येते उद्या वेळेत. हो अगं थांब ना, पोहे झाले की मग खाऊनच जा. हा बस. बर. मनोज थँक्स यार. मला माहिती आहे की तू खूप बिझी आहेस, तरी मी फोन केल्यावर तू वेळ काढून मला भेटायला आलास. थँक्स. इट्स ओके. हे बघ मनोज, कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करायला मला आवडत नाही. कारण कोणी कितीही सांगितलं तरी माणसाला स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवावे लागतात. पण कधी कधी दुसऱ्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला खूप उपयोगी पडू शकतो. वेल, चित्र तुझ्यावर खूप प्रेम करते हे माहिती आहे मला, आणि ते पाहिलंय मी. आणि म्हणूनच तू कोण आहेस हे प्रत्यक्षात न पाहता सुद्धा मी तिला पूर्ण सपोर्ट दिला होता तिच्या लग्नासाठी. सो तुमच्या दोघांमध्ये आता तणाव येतोय हे जाणवल्यावर मला आणि मेघनाला खरंच खूप वाईट वाटलं. आणि म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचं होतं. मनोज, हे बघ, तू खूप हुशार आहेस, महत्वाकांक्षी आहेस, मेहनती आहेस, आणि म्हणूनच तू तुझ्या कामात इतक्या कमी वेळात खूप यश मिळवलंस. पण कामाच्या नादात तुझं थोडंसं दुर्लक्ष होतंय चित्राकडे, असं मला वाटतंय. तू गोष्टी नीटपणे तिच्याशी शेअर करत नाहीस, तिला नीट वेळ देत नाहीस. मनोज यार, प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. प्रेम आणि विश्वास या गोष्टी तर गृहीतच आहेत, पण त्या व्यतिरिक्तही काही अपेक्षा असतात. हे बघ, तुमचं नवीन लग्न आहे. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट बायको बरोबर शेअर करणं हे आपल्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखं वाटतं. सुरुवातीला आपल्याला ही गोष्ट जरा जड जाते, पण यार काही गोष्टींचे नियम असतात. आपल्याला जर लग्नातलं सुख हवं असेल तर लग्नाचे नियमही आपल्याला पाळावे लागतील, है ना? आता त्या दिवशी तू चटकन म्हणालास की तुम्हीच कशाला, माझी बायकोच म्हणते की आदित्य आदर्श आणि मी चोर. नाही यार, चित्रा असं काही म्हणत असेल असं मला नाही वाटत. कारण ती खूप प्रेम करते तुझ्यावर. ती तुझा असा पाणउतारा नाही करणार. आता ही गोष्ट खरी की बाय द ग्रेस ऑफ गॉड मेघना आणि मी, आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप हॅपी होत, सुखी होत. आणि म्हणून कदाचित चित्रा बोलताना नकळत आमचा विषय काढत असेल तुझ्याकडे. हे बघ मनोज, देव आपल्या गाठी जुळवून आणतो, पण त्या तुटू नये यासाठी आपल्यालाच काळजी घ्यावी लागते, आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. वेळी मीपणा बाजूला ठेवावा लागतो. आणि हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतोय तुला. नातं आपणच जपायचं असतं मनोज. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. मित्र म्हणून सांगतोय, बाकी काही नाही. आय होप यू विल टेक इट इन द राईट पर्स्पेक्टिव्ह. ओके. पत्र वाचायचं आहे ना? हो हो हो. मग मयो, प्रत्येक काम करण्याची एक पद्धत असते, तशीच हे पत्र उघडण्याची पण एक पद्धत असते. दे इकडे पत्र. हे बघ मयो, असं उघडलं ना की जे लिहिलेलं असतं ना
तिथे फाटत नाही, कळलं का? हे पत्र व्यवस्थित उघडता येतं आणि मुळात वाचता येतं. ये हा. वाच. प्रिय मयू, माझ्या लाडक्या चिवला, गोड गोड पापा. बाबा, आई किती चांगली आहे ओ. मी तिच्याशी किती वाईट वागले, पण ती माझ्यावर रागवली पण नाही. तुला आता हे कळलं ना, मग झालं तर. वाच वाच, पत्र वाच. हो सोना, किती छान पत्र लिहिलं आहेस तू. आणि तुझं पत्र हे एवढं मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी. खूप खूप आनंद झाला मला. पत्र लिहिण्यासाठी आयडिया बाबांची का? पण खूप बरं वाटलं मला. माझ्या चिवची मला खूप आठवण येते. अयो बस इथे वाच. बाबा, हे बघा. तू वाच आधी सगळं पत्र. हा. नानाबाई नमस्कार करते. असू दे असू दे. ऑल द All the best, all the best. छान करा. मस्त होऊ दे. मेघनाने काढलेल्या ड्रॉइंग वरती हँडबॅग बनवते पहिली. अरे वा, हिच्यात ही कला आहे माहित नव्हतं मला. नाही, आणि मेघनाच्या हातामध्ये ही कला आहेच आहे, पण आम्ही याच्यामध्ये ना चित्राला पण इन्क्लूड करून घेतलंय. काय बरं केलं. हे नोकरी सोडल्यावर ती एकटीच पडली होती. तिचाही वेळ जाईल, तुम्हालाही उपयोग होईल. आणि मुख्य म्हणजे त्या मनोज प्रकरणात तिचं जरा डोकं शांत राहील. अगदी बरोबर आहे. बरं, पण तिला काही चिरीमिरी देणार आहात की नाही? एवढी मदत करते ते. अय्यो, म्हणजे काय माई, अर्थातच देणार आहोत. आम्ही काही फुकट नाही राबवून घेणार हा तिला. जो काही तिचा शेअर असेल ना ह्याच्यामध्ये तो तिला मिळेल. पण ती तुमच्याकडे टिकायला हवी ना. का? आम्ही काय खडूस होत का नाना? काय होत आई? नाही नाही नाही, तुम्ही खडूस नाही आहात, पण उद्या जर का तैमूर आली आपली आणि तिला तुमच्यापेक्षा जास्त पैसे देऊन पळवून नेलं तर काय ते 200 ट्रेस बनवायचे त्यासाठी. तर मग बघा बा, बघा बघा, हे विसरून गेलं होतं, लक्षात ठेवा. काम चालू आहे का तुझं अजून? अगं नाही, होतं झालंय. 2च मिनिटं फक्त. का ग? अरे, तुला हळद घालून दूध हवं होतं ना, आणलंय. पण ठीक आहे, वेळ असेल तर मग मी झाकून ठेवते. नाही नाही नाही, झालंच आहे. जस्ट अ मिनिट. हा दे. वर पकड. थँक्यू. बरं वाटलं यार, गरम गरम. घसा जामच दुखतोय माझा. ऑफिस मध्ये डायरेक्ट नाही ना बसत एसी तुझ्या गळ्यावर? अरे हा यार, चेक करतो उद्या. अरे हा, आज ऑफिस मध्ये मनोज आला होता. सांगितलं का मी तुला? तो आला होता आणि बोलणं झालं, एवढंच म्हणालास तू फोनवर. बोलणं म्हणजे वन साइडेडच झालं. मीच बोलत होतो, बट फॉर अ चेंज तो चक्क ऐकत होता. काय बोललास तू? अरे बरेच काय काय बोललो. जे आपल्याला मनापासून वाटत होतं ना ते सगळं बोललो. पण मुख्य मुद्दा हा होता की रोपट्याची मशागत करावी लागते तशी नात्याचीही करावी लागते. ते जाणीवपूर्वक जोपासावं लागतं, तरच ते मूळ धरतं, बहरतं. पण पटलं का त्याला? माहित नाही. नीट ऐकत होता, म्हणजे विचारात तरी गडला होता. ऍटलिस्ट उलट काही बोलला नाही मला, तिरकस. नीट ऐकलं सगळं आणि ओके म्हणाला आणि निघून गेला. मी जाताना म्हणालो त्याला की बाबा रे, राईट पर्स्पेक्टिव्ह मध्ये घे सगळं, आता बघूया. पण ओके एवढंच म्हणाला? हो, एवढंच. खरंच अजब आहे रे हा माणूस. मेघना, तू म्हणत होतीस ना ते खरंच आहे यार. नुसतं प्रेम पुरेसं नसतं. म्हणजे बेसिकली ते हवंच,
पण सतत प्रेमात वाहण्यापेक्षा कधी कधी तटस्थपणे किनाऱ्यावर उभं राहून स्वतःला आणि नात्याला निहाळावं, है ना? बाकी इकडे काय खबर बात? इकडे काय नाही, चित्राला इन्क्लूड केलं आम्ही आमच्या टीम मध्ये. गेलो होतो तिघी शॉपिंगला, खूप मजा आली. टीमवर्कची मजा काही वेगळीच असते नाही? येस. खूप एन्जॉय केलं आम्ही, खूप हसत होतो. शॉपिंग कधी पूर्ण झालं कळलं सुद्धा नाही आम्हाला. चित्राला तुम्ही तुमच्या बरोबर घेतलं ना, ते खूप बरं झालं. म्हणजे तिला ना आता एकटं वाटणार नाही. आणि आय होप की मनोज माझ्या बोलण्यावर पॉझिटिव्ह विचार करेल. येस. इन शॉर्ट, तुझ्या ऑफिसच्या भाषेत दिवसभरातली सगळी टार्गेट्स अचीव्ह झाली है ना? एक सोडून. कुठलं? हे राहिलंय ना. Cheers. सावकाश. जय हो, जय हो, जय हो. अहो माधवी, वाचत काय बसलाय? मेघनांना बोलवा, त्यांना हा प्रसाद खायला घालायचाय. बोलवा. कसला प्रसाद हो? अहो मी दुसऱ्या कोणाचाही प्रसाद खातो का? आमच्या बाबाजींचाच. तुम्हाला सांगतो माधवी, आज पहाटे बाबाजी माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, तुझ्या मुलीच्या संसाराला धोका आहे आणि तो जर टाळायचा असेल तर हा प्रसाद त्यांना रोज खायला घालायचा. असं केलंच तरच त्यांच्या संसाराचा धोका टळेल. बाबाजी तुमचं ऐकणार मी. बाबाजी, माधवी तुम्ही इथे बसून राहू नका, जा लवकर मेघनांना इथे बोलावून घेऊन या लवकर, त्याला प्रसाद लगेच द्यायचा आहे मला. जय हो बाबाजी. हो, बोलवायला ती घरात असायला हवी ना. घरात नाहीये ती, बाहेर गेलीये. बाहेर गेल्या? तुम्ही जाऊ कसं दिलं? आता मला ठाऊक होतं का तुम्ही तिच्यासाठी प्रसाद आणणार आहात ते? आणि इथे बसून तिच्या संसाराला धोका आहे वगैरे बोलू नका. मी तर म्हणते आजच आपण आपल्या घरी जाऊया. बाबाजी यांचं काय करायचं आता? माधवी, अहो इथे तुमच्या मुलीच्या संसाराला धोका आहे आणि तुम्ही घरी जाऊ काय लावल्यात हो? काळजी नाहीये का तुम्हाला? मेघनाच्या संसाराची काळजी नाहीये का? हा, बाबाजींनी संकेत दिलेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष केलं तर काय होतं याचा आधीही प्रत्यय आलाय. आता पुन्हा तुम्हाला यायला हवाय का प्रत्यय? नको ना. बघताय ना ती विचित्रा रोज यायला लागली इकडे. धोक्याची सूचना आहे ही. संकेत दिलाय बाबाजींनी. दुर्लक्ष करून चुप. जय हो. रागवायची गरज नाहीये, रागवायची गरज नाही. बाबाजींनी संकेत दिले. अहो बाबाजी ह्या पुन्हा पूर्वीसारख्या व्हायला लागल्या हो. असो, हा प्रसाद मी मेघनांना खायला घालणार तुमच्या कृपा आशीर्वादाने. आणि ह्या प्रसादामुळे मेघनांचा संसार सुखरूप राहणार. त्यांना कुठलाही धोका नाही बाबाजी. जय हो बाबाजी. सॉरी 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 गोपाळ, सॉरी. हो 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 हो, मी हारलो, तू जिंकलास पैस बाबा. हो, तू म्हणाला होतास खरं मुंबईला आल्यावर बामनोली विसरशील म्हणून. नाही नाही नाही, कबूल कबूल, माफी मागतो रे बाबा. हो 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 हो, तू म्हणतोस ते खरं रे. मुंबई आहे झपाटणारी. हो, इथे रिकाम्या माणसाला पण वेळ नसतो. मी तर काय गुंतावळ्यात आखंड बुडालेला. आणि अरे त्यात काय झालंय, सध्या व्याही बुवा आणि विहीणबाईंना हौसनं घेऊन आलोय घरी राहायला इथे. हा, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ जातो. हा हो, तर आश्रम तर आहेच. हो, काय म्हणालास? शेवंतीने हाक मारली? म्हणजे म्हैस तुझी ब्लॅक ब्युटी. काय बरोबर आहे, बरोबर आहे. प्रेयसीच्या हाकेपेक्षा तिची हाक जास्त महत्वाची आहे तुझ्यासाठी. जा 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 जा. हा हो, करतो करतो, फोन करतो. नाही नाही, आता मी करतो रे बाबा. अरे हो रे बाबा, खरंच करतो. आता तू बघच, तू रोज रात्री सपाटात लावतो फोनचा आता. बस जा, ती वाट पाहते शेवंती तुझी. हा चला, ओके ओके, बाय. शेवंती
सावकाश सावकाश. यांना काय झालं? सावकाश सावकाश नाही, नाही, म्हणाला. थांबा. हो नानासाहेब, ये बस हो बस, नानासाहेब, बस, इकडे बघा काय पाणी झालंय. आणते मी. काय झालं सुरेश? बघा ना काय झालं विजया, काय झालं? अहो काही नाही नाना, तिला ना मार्केटमध्ये जरा चक्कर आली. हे अरे घे, हे बापरे. घे, पाणी पी पाणी पी. अरे बापरे, काहीतरी गोड द्यायला हवं तिला खरं तर. हो हो. नाना हा पेठा आहे का हो? हा दे दे तिला दे. हो नाही 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 मेघना नाही. अहो नाही काय म्हणताय, गोड झाला हवं पोटात तिच्या. साहेब नाही नाही नाही. अहो नाही नाही, काय काही खाल्लं नाहीये हिने. हो असं काय म्हणताय तुम्ही? अहो, मी काय म्हणणारे ते आहेत हो, त्यांचं म्हणणं आपल्याला समजत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. ते खूप काही सांगतात. बर बर खूप काय बर बर. काय गे, काय वेड्यासारखे उपास तपास करतेस का? सकाळपासून काय खाल्लं नाही म्हणते ही. काय काय प्रकार काय हा? नुसतं मोडकं हलवताय. अगं अगं रडतेस काय आता? नाना आम्ही तिला जरा आत नेतो, हा नाही नाही नाही. आराम करेल ती. हा चल मेघना, चल आज जरा आराम कर. चल सावकाश. मी तुम्हाला सांगतो काहीतरी खुलचं डाएट करत असणारी पोरगी. मी तुम्हाला सांगतो काही झालेलं नाहीये त्यांना. हा बरं मी बघतो मी. हो हे काय, हे काय आता यांचं नवीन नाटक बाबाजी? काय हे? आणि हे काय हे बाबाजी? अहो तुम्ही रागवलेत का हो? हा माझ्यावर रागवलेत? हो हा मेघनांसाठी आणलेला प्रसाद फक्त त्यांच्यासाठी होता. तो त्या विचित्राच्या नरड्यात गेला हो बाबाजी. हा काय संकेत म्हणायचा? हा हा काय संकेत बाबाजी? मेघनांसाठी आणलेला प्रसाद विचित्राच्या घशात. नाही बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी